जगात दोन प्रकारचे लोक असतात, जे बोलून जिंकतात आणि जे शांत राहून सहन करतात. पण लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं आणि चांगुलपणा म्हणजे कमजोरी नसते. हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी जास्त चांगलं वागून जास्त दुखावून घेतलं आहे. श्री स्वामी समर्थ. चांगले लोक कधीच समोरून भांडत नाहीत. ते नातं वाचवतात, माणसं जपतात. ते समोरच्याच्या चुका माफ करतात, स्वतःला दोष देतात. कारण त्यांना माहीत असतं, नातं तोडणं सोपं असतं, पण निभावणं खूप कठीण असतं. जे शांत असतात त्यांनाच लोक जास्त टोचतात, कारण त्यांना वाटतं हा काहीच बोलत नाहीत. हळूहळू अपमान सुरू होतो, दुर्लक्ष सुरू होतं, किंमत शून्य केली जाते. पण लोक विसरतात, शांत माणूस का बोलत नाही, कारण तो शांत राहून शब्द नाही, अनुभव साठवत असतो. शांत लोक एकदम बदलत नाहीत, ते हळूहळू आतून तुटत जातात. एक दिवस असा येतो की ते वाद घालत नाहीत, स्पष्टीकरण देत नाहीत, फक्त दूर जातात. आणि लक्षात ठेवा, ते परत कधीच पूर्वीसारखे होत नाहीत, कारण त्यांचं मन खूप दुखावलेलं असतं. ज्यांनी तुम्हाला मनापासून स्वीकारलं होतं त्यांच्याशी खेळ करू नका, कारण चांगले लोक बदलले की सूड घेत नाहीत, ते फक्त स्वतःला वाचवतात. आणि हीच गोष्ट सर्वात जास्त वेदना देणारी असते. म्हणून चांगल्या लोकांना कधी दुखावू नका. त्यांच्या जास्त चांगुलपणा दाखवला की लोक त्यांची किंमत करत नाहीत, वापर करायला शिकतात. जे लोक शांत असतात ते सगळं सहन करतात, पण ते झालेल्या गोष्टी विसरत नाहीत. जास्त माफ करणं ही दयाळूपणा नसतो, कधी कधी तो स्वतःवरचा अन्याय असतो. चांगुलपणा दाखवणं सोपं असतं, पण स्वतःसाठी उभं राहणं धैर्याचं काम असतं. सहनशक्तीलाही मर्यादा असते. शांततेला कमजोरी समजू नका. जास्त चांगुलपणा जास्त जखमा देतो. एक दिवस शांत लोकही बदलतात. जास्त चांगुलपणा दाखवणारे लोक कधीच वाईट नसतात. ते फक्त स्वतःला विसरतात. ते ओरडत नाहीत, तक्रार करत नाहीत, फक्त सहन करत राहतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा हेच लोक बदलतात तेव्हा ते कुणावर राग काढत नाहीत, ते फक्त स्वतःला वाचवतात. आणि तेव्हाच सगळ्यांना कळतं, शांत माणूस कमजोर नसतो, तो फक्त खूप जास्त चांगला असतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.